महावितरण कंपनीच्या खासगीकरणासंदर्भात आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. महावितरणच्या 13 मंडल कार्यालयांचं खासगीकरण होणार असल्याचं निदर्शनाला आलंय. महावितरण 478 कोटी रुपये, महापारेषण 1500 कोटी रुपये तर महानिर्मिती 100 कोटी रुपयांनी नफ्यात असताना देखील कंपन्यांचं खासगीकरण करण्याबाबत शासनानं कार्यवाही केली आहे, हे खरं आहे का? खासगीकरणाला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन या संघटनेसह राज्यातील अनेक संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. खासगीकरणाचा निर्णय उद्योजक, व्यावसायिक आणि शेतकरी यांच्यासाठी हितकारक नसल्यानं शासनानं खासगीकरण न करता महावितरणमध्ये आधुनिक तंत्रांचा वापर करून कोणत्या आवश्यक उपाययोजना केल्यात, असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले. यावर खुलासा करताना मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरण कंपनीचं खासगीकरण करण्याचं शासनाचं कोणतंही धोरण नसल्याचं स्पष्ट केलं. महावितरणचं खासगीकरण करणार नाही, परंतु काळानुसार बदल करण्याच्या अनुषंगानं अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणं, नवीकरणीय ऊर्जा वापरावर भर देणं, जास्त ग्राहक सेवा ऑनलाईन उपलब्ध करणं अशा प्रकारची अनेक कामं महावितरणमध्ये करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.